नमस्कार, मी माधवी. लोटस ब्लाउज शिलाईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे 13 इंच उंची आणि 9.5 इंच छाती असा ब्लाउज तुम्हाला मी इथे माप दाखवणार. पेपर कटिंग करून घेतलेला आहे. तर उंची आहे 13 इंच. उंची 13 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच मी वाढवलेला आहे, तर 14 इंच मी उंची घेतलेली आहे. 9.5 त्यामध्ये मी 1.5 इंच वाढवलेला आहे. आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे, तर गळा रुंदी मी 2.25 ठेवणार आहे. शोल्डर आहे 3 इंच. बाहीमुंडा आहे 6. पुढचा गळा 5.5 इंच. क्रॉस पट्टी 3.5 इंच. फिटिंगच्या बाजूला 3 इंच. आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आकार देताना मी 1.5 इंचावर देते आणि 1.5 इंचावर. गळा रुंदीपाशी 1 इंचावर. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे. गळा गोलच आहे आणि गळा आहे 9.5 इंच. शोल्डरमध्ये अर्धा इंच जाऊन गळा 9 इंच येतोय. इथे मी 2.5 इंच घेते. कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कटिंग केलेले आहे. तर आता आपण कटोरी काढायची आहे. कटोरी बघायची आहे. तुम्ही बघू शकता कटोरी आहे 6.5 इंच. तर याच्यामध्ये 1 इंच वाढवायचं आहे. तर आपण 7.5चा चौकोन काढणार आहोत.
शकता 7.5 असं मार्किंग करून घ्यायचे आहे. आता ही चौकोन आपण काढायचं आहे. ही आपली काजपट्टी आणि बटनपट्टीची बाजू आहे. तर मी 4.5 इंच घेते काजपट्टी आणि बटनपट्टीची बाजू. आता आपली गळा रुंदी जेवढी होती तेवढीच घेणार आहे आणि अर्धा गोल करणार आहे. अशा पद्धतीने अर्धा गोल करायचा आहे. आणि ही आपली कटोरीची बाजू जी निघलेली आहे तीच इथं ठेवून घ्यायची आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ही कटोरीची बाजू ठेवलेली आहे. आता ह्याच्यावरच आकार द्यायचा आहे. अशी कटोरी एकदा नक्कीच काढून बघा तुम्ही आणि ब्लाऊज सुद्धा शिवून बघा. बघितल्याशिवाय आणि शिवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ही कटोरी कशी बसते. ते लावून बघायचे आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बसलेली आहे. आणि जी जास्तीचा भाग आहे ती इथं मार्किंग करायची आणि कट करून काढायची. तुम्ही जर पहिल्यांदा शिवत असाल तर ही करेक्ट जी मार्किंग केलेली आहे त्याच्या खाली तुम्ही अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता. अशी पेपर कटिंग आपण ब्लाउज पीसवर ठेवून कट करून घेणार आहे. ह्याची लाइनिंग आपण बघायची आणि लाइनिंग जशी आहे तशीच कट करायचं आहे. तर ह्याची लाइनिंग उभी आहे आणि हाय असंच मी ही कात्रण ठेवणार आहे. अर्धा इंचावर इथं मार्किंग करायचे आहे. पेपर कटिंग ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे. इथे मी अर्धा इंच कापड खाली सोडलेला आहे कारण ही पाठीची पट्टी दुमडण्यासाठी मी अर्धा इंच ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच जाते. असं मिळून 1 ते 1.5 इंच 1 इंच येते कारण आपण एकदम बारीक अशी आधी टिप मारून घ्यायची आणि नंतर 1 इंचाचं दुमडून घ्यायचं. आता इथे मी चॉकने मार्किंग करते कारण पेनाने याच्यावरती दिसणार नाही म्हणून मी चॉकनं मार्किंग करते. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कट करून आता हे आपण कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे.
याच्यामध्ये काजपट्टी आणि बटनपट्टी काढणार आहे. आणि इथे मी क्रॉसपट्टी काढणार आहे. तर क्रॉसपट्टी आपण अखंडच काढणार आहे. ही 4.5 इंच आहे. 4.5 मध्ये मी 2 इंच वाढवून घेते. आकार देऊन घ्यायचा आहे. इथे 2.5 इंचापाशी मार्किंग करते, कारण इथं आपली फिटिंगची बाजू आहे. कट करून घ्यायचे. खड्डा बाजू आहे, आपण अर्धा इंच मार्किंग करायची. भाईची पूर्ण फिटिंग आहे 6.5 इंच. त्यामध्ये इथं आता मी कट करणार नाही, कारण ही फिटिंगसाठी लागणार आहे आपल्याला. त्यातून आपल्याला क्रॉस बोटपट्टी काढायची आहे. अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने गोल गळ्याची पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.